नमस्कार. आज आपण एका अशा भव्य दस्तावेजाबद्दल बोलणार आहोत जो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे. हो, अगदी बरोबर, भारताचं संविधान. आणि हे जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे सर्वात लांबचक लिखित संविधान आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण मूळ संविधानात तब्बल 1,45,000पेक्षा जास्त शब्द होते. म्हणजे विचार करा, केवढा मोठा दस्तऐवज असेल हा. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की इतक्या मोठ्या आणि तपशीलवार दस्तऐवजाची गरज खरंच का होती? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण हा भव्य आराखडा 5 भागांमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्या प्रचंड आकारापासून ते काळानुसार बदलण्याच्या त्याच्या क्षमतेपर्यंत सगळं काही पाहूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बोलूया त्याच्या ह्या प्रचंड आकाराबद्दल. आणि हो, हे पण पाहूया की यातल्या ज्या उत्तम कल्पना आहेत त्या आल्या तरी कुठून. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. संविधानाचा हा जो प्रचंड आकार आहे ना, तो काही योगायोग नाहीये. उलट भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ही एक विचारपूर्वक केलेली रचना होती. आपल्या संविधानकर्त्यांनी खरं तर जगभरातल्या सर्वोत्तम कल्पना स्वीकारायला अजिबात संकोच केला नाही. आणि म्हणूनच काहीजण गमतीने किंवा टीकेने याला उधारीची पिशवी असंही म्हणतात. आणि ही जागतिक प्रेरणा इथं अगदी स्पष्ट दिसतेय. बघा, ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली, अमेरिकेकडून मूलभूत हक्कांची संकल्पना उचलली, तर आयर्लंडकडून राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घेतली. म्हणजे खरं पाहिलं तर जगातल्या सर्वोत्तम विचारांचा हा एक अप्रतिम संगम आहे. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की संविधानाने एक खूप मोठं काम कसं साधलंय. ते म्हणजे वेगवेगळ्या विरोधी शक्तींमध्ये एक महान संतुलन कसं निर्माण केलंय. यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं संतुलन आहे ताठरता आणि लवचिकता यातलं. म्हणजे कसं तर संविधानाची जी मूळ मूल्य आहेत ती सहजासहजी बदलता येत नाहीत, पण त्याच वेळी गरजेनुसार व्यावहारिक बदल करायलाही पूर्ण वाव आहे. पुढचा संतुलन तर जणू एका तारेवरची कसरत आहे. म्हणजे बघा, एका बाजूला राज्यांना स्वातंत्र्य देणारी संघराज्य रचना आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाला एक संध ठेवणारी एक मजबूत केंद्रीय सत्ता. आणि म्हणूनच आपल्या व्यवस्थेला अनेकदा अर्धसंघीय असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, संसदेकडे कायदे बनवण्याची प्रचंड ताकद आहे, यात शंकाच नाही. पण ते कायदे संविधानाच्या चौकटीत बसतात की नाही हे तपासण्याचा अंतिम अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. याला म्हणतात खरा सत्तेचा समतोल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आराखड्याच्या मूळ उद्देशाकडे घेऊन येतात. तो उद्देश काय तर ह्या नवीन प्रजासत्ताकातल्या नागरिकांना सक्षम बनवणं. आणि याच्या केंद्रस्थानी आहेत 6 मूलभूत हक्क. हे हक्क म्हणजे प्रत्येक नागरिकांसाठी एक प्रकारची ढाल आहे, जी राज्याच्या कोणत्याही मनमानी कारवाईपासून त्यांचं संरक्षण करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत. याचा सोपा अर्थ असा की ह्या काही केवळ सूचना किंवा सल्ले नाहीत, तर ह्या कायदेशीर हमी आहेत. यांचं उल्लंघन झालं तर थेट न्यायालयात दाद मागता येते. पण इथेही एक संतुलन आहे. हे हक्क अमर्याद नाहीत. म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य नक्कीच महत्त्वाचं आहे, पण ते देशाची सुरक्षा आणि स्थैर्याच्या आड येता कामा नये. बरं, आता हा जो संपूर्ण आराखडा आहे याचं संरक्षण कोण करणार? त्यासाठीच संविधानाने काही स्वतंत्र संस्थांची स्थापना केली आहे, जे एका अर्थाने या आराखड्याचे पहारेकरी आहेत. या संस्था म्हणजे निवडणूक आयोग, कॅग, UPSC आणि आपली स्वतंत्र न्यायपालिका. या खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या संरक्षक आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम करतात, ज्यामुळे पारदर्शकता आणि निष्पक्षता टिकून राहते. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, हा आराखडा म्हणजे दगडावरची रेष नाही. तो एका जागी स्थिर राहावा म्हणून बनवलाच नव्हता. उलट तो एक जिवंत श्वास घेणारा दस्तऐवज आहे, जो काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मूलभूत कर्तव्य. मूळ संविधानात नव्हती, नंतर त्यांचा समावेश करण्यात आला. ही कर्तव्य नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणाऱ्या एका नैतिक होकायंत्रासारखी आहेत. संविधानात आणीबाणीच्या काळात काय करायचं याच्याही तरतुदी आहेत. हे खरं तर एक खूप वेगळं वैशिष्ट्य आहे. या तरतुदींमुळे देशावर संकट आल्यास आपली संघीय प्रणाली तात्पुरती एकात्मिक बनते, जेणेकरून देशाची अखंडता टिकून राहील. अर्थात इतका मोठा दस्तऐवज आहे म्हटल्यावर त्यावर टीका होणारच. आपल्या संविधानावरही बरीच टीका झाली. काहींनी त्याला उधारीची पिशवी म्हटलं, तर काहींनी वकिलांचं नंदनवन म्हणून हिणवलं. पण या टीकेनंतरही आज इतक्या वर्षांनी त्याची जी लवचिकता आणि ताकद दिसून येते, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही सगळी वैशिष्ट्य त्या काळातली एक व्यावहारिक निवड होती.
आणि म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या लोकशाहीला एकत्र ठेवणारा एक मजबूत आराखडा तयार होऊ शकला. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं की या 75 वर्ष जुन्या आराखड्याची खरी ताकद कशात आहे, त्याच्या मूळ भक्कम रचनेत की मग काळानुसार बदलण्याच्या त्याच्या अद्भुत क्षमतेत. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.